आणि खेळा पण संयमाने. कोणताही अतिरेक करू नका. संयमाने खेळा, संयमाने पहा. या ठिकाणी पुन्हा एकदा ग्रेड साठी मात्र 5 रन केले गेले. होईल आणि संघाच्या खात्यामध्ये त्याच्यानंतर मात्र एका गुणाची कमाई यावेळेस मात्र कुंभे संघाच्या खात्यामध्ये जमा होते. त्या दरम्यान पुन्हा एका चढाई मार्गवरती सय्यद या कमाई यावेळेस मात्र अन्य संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र सुंदर कामगिरी सध्या स्थितीमध्ये अन्य संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या ठिकाणी बेसलाईन क्रॉस केली गेली असता तर खूप मोठा खिंडार पडला असता. तर डिफेन्स खेबरा शेडे संघाची ताकद राहिली आहे. त्याच्या ताकदीवर इथे मात्र विश्वास ठेवत तिथे मात्र पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली गेली आहे. सुपर टॅकल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. 2 गुणाची कमाई केली गेली आणि त्यानंतर मात्र स्कोर कार्ड कडे जर आपण लक्ष दिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 10 गुणांवरती कुंभेचा संघ पाहायला मिळतोय तर 18 गुणांवरती खेमराज हरणे हा संघ पाहायला मिळतोय. अजून देखील 8 गुणांची भक्कम अशी आघाडी खेमराज हरणे संघाकडे पाहायला मिळते. त्याच दरम्यान इथे मात्र खेमराज हरणे संघाचा चढाईपट्टू थोडीशी शांतसे विकेट सजवतोय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करत तदनंतर मात्र शेवटच्या काही सेकंदामध्ये आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होण्याचा मानस यावेळेस मात्र केला जातो या चढाईपट्टूच्या माध्यमातून. तदनंतर मात्र प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 5 प्रत्येक यावेळेस मात्र व्हॅली ग्रेड करून माघारी परतला आहे आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा खेमराज हरणे संघाचा जर्सी क्रमांक 21 काय नाही आणि तिसऱ्या संघाच्या माध्यमातून तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळतो. कमाई करते मात्र सय्यद झाले सक्सेसफुल आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय एकाएकी उरलेला हा खेळाडू यावेळेस मात्र खेमराज हरणे संघासाठी तारणहार करेल का हे देखील बघण्यासारखे असेल. तिथे मात्र एक रिवाइव्हला जाईल का साथीदाराला हे देखील बघण्यासारखे असेल. परंतु या दरम्यान चढाईपट्टू सज्ज होतोय. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सातत्याने खोलवर जाण्याचा प्रयत्न केला यावेळेस मात्र कमाई नक्कीच हरणे संघासाठी झाली आहे. तदनंतर मात्र ऑल आउटची गुण देखील कुंभे संघाच्या खात्यामध्ये जमा होतील. तर पुन्हा एकदा जाऊया स्कोर कार्ड कडे. ज्या ठिकाणी 16 गुणांवरती कुंभेचा संघ तर 19 गुणांवरती हरण्याचा संघ पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र मॅच मध्ये पुनरागमन केलं गेलंय कुंभे संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी पहिल्या सत्राच्या खेळामध्ये थोडासा पिछाडीवरती होता. या ठिकाणी दुसऱ्या सत्राच्या खेळामध्ये सय्यदचा देखील तितकाच चांगला खेळ पाहायला मिळाला आणि चांगल्या खेळाच्या जोरावरती इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाला तो मात्र कुंभेचा संघ. फायनल चालू आहे. त्या ठिकाणी पुन्हा एकदा आर्यन खेळाडूला आपण पाहतोय. खेमराज हरणे संघाच्या माध्यमातून चढाईपट्टू यावेळेस मात्र चढाई मार्गवरती सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 15 उंच पुरासा भक्कम मातेचा चढाईपट्टू पाहायला मिळेल. त्या ठिकाणी फुल बॅक डिफेन्स मध्ये 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा आपली चढाई सुद्धा पाहायला मिळतोय.
यावेळेस मात्र शांत सैमी खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अजून देखील आपण पाहिलं तर एक ऑल आउट नक्कीच याच्यामध्ये दिला गेला होता. हरणे संघाने कुंभे संघांनी त्या ऑल आउटची परतफेड केली गेली. कुंभे संघाने परतफेड केली आहे. तरी देखील अजून आपण पाहिलं तर खेमराज हरणे संघाकडे काही गुणांची आघाडी देखील पाहायला मिळते आहे. त्याकडे पुन्हा एकदा सय्यद त्यावेळेस मात्र सातत्याने सक्सेसफुल डिफेन्स होतोच आणि ते देखील त्याच पद्धतीचा खेळ पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये खेमराज हरणे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गुणाची कमाई झाली आहे आणि सय्यद सारखा एक बलाढ्य खेळाडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅकलाईनच्या आपण पाहतोय पुन्हा एकदा आर्य सक्सेसफुल होईल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गुणाची कमाई करून देतोय खेमराज हरणे संघाला. पुन्हा एकदा तो मोमेंटम होता तो मात्र शिफ्ट झाला होता कुंभे संघाकडे, परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा मोमेंटम जो आहे तो मात्र शिफ्ट होतोय हरणे संघाकडे. दबावाखाली सध्या स्थितीमध्ये आपण कुंभे संघाला पाहतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे असतील दहाव्या गुणफलकाकडे. या ठिकाणी 21 गुणांवरती हरणेचा संघ पाहायला मिळतोय तर 16 गुणांवरती कुंभेचा संघ पाहायला मिळेल. 16, 21, 21, 16 असं सध्या स्थितीत शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गुणफलक. येणारी शेवटची 5 मिनिटं तुम्हाला सांगून जातील या संपूर्ण स्पर्धेच्या फायनलच्या फेरीमध्ये कुठला पहिला संघ दाखवला होईल, खेमराज हरणे की खेमेश्वर कुंभे. त्या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 सज्ज होतोय. त्या ठिकाणी फुल पॅड डिफेन्स हरणे संघाचा पाहायला मिळत आहे आणि या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 कुंभे संघाचा चढाईपटू स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सातत्याने अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतोय. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 4 मिनिटांमध्ये गेलेला सामना यावेळेस मात्र काही गुणांची आघाडी ती मात्र खेमराज हरणे संघाकडे पाहायला मिळते. पुण्यामध्ये कार्यरत असलेले PSI या गावचे सुपुत्र राजेंद्र मोरे हे या ठिकाणी आले. मंडळातर्फे त्यांचं स्वागत आहे. कृपया आपण व्यासपीठावर यायचे. पुण्यामध्ये कार्यरत असलेले PSI या गावचे सुपुत्र राजेंद्र मोरे कृपया आपण व्यासपीठावर यायचे. आपलं स्वागत आहे. या ठिकाणी तिसऱ्या चढाईचा बिगुल वाजलाय मैदानाच्या आतमध्ये आणि तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा प्रतीक या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. 7 खेळाडूंचा फुलपॅक डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि सातत्याने उजव्या कॉर्नरवरतून डाव्या कॉर्नरवरती सरसावण्याचा प्रयत्न केला जातो. या चढाईपटूच्या माध्यमातून प्रयत्न करावे लागतील. महत्वपूर्ण चढाई आहे. अन्यथा बॅकलाईनच्या पाठी जाऊन देखील बसावं लागू शकतं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुंदर कामगिरी डिफेन्स मार्फत पाहायला मिळते. गुणाची कमाई होईल हरणे संघासाठी. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. हरणे शेवटच्या 3 मिनिटांचा इशारा यावेळेस मात्र केला गेलाय. तर थर्ड रेड यावेळेस मात्र हरणे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 15 आर्यन या खेळाडूला आपण पाहतोय. शांत सेमी खेळ केला जातोय. आहे तरी देखील शांत सेमी खेळ केला जातोय. तर पुन्हा एकदा यावेळेस मला स्वतःच्या डाव्या बॉलवरती आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा सक्सेसफुल होईल. यावेळेस मात्र मल्टी पॉइंट रेड पाहायला मिळते. 2 गुणाची कमाई यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आर्यनच्या माध्यमातून 2 गुणांना पुन्हा एकदा गुणफलक पुढे सरकलाय. यावेळेस मात्र आर्यन सातत्याने खेमराज हरणे संघासाठी चालणार ठरलाय. आज देखील पुन्हा एकदा एक मल्टी पॉइंट रेड आणि आपल्या संघाला अजून काही गुणाची आघाडी मिळवून देताना पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. जर सामना अशाच प्रकारे चालू राहिला तर मात्र खेमराज हरणे, अन्यथा जर एखादा खूप मोठा मिराकल जर मैदानाच्या आतमध्ये चमत्कार केला गेला तर मात्र कुंभे संघाच्या माध्यमातून तर मात्र खेमराज कुंभे हा संघ देखील फायनलच्या रेसमध्ये मात्र दाखल होऊ शकतो. पुणे स्थित कार्यरत असलेले या गावचे सुपुत्र PSI राजेंद्र साहेब मोरे यांचं या व्यासपीठावर आगमन झाले. झुंजार क्रीडा मंडळातर्फे हार्दिक स्वागत. आम्ही आभारी आहोत की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी पोहोचलात. मी दीपक जाधव यांना विनंती करतो की राजू मोरे यांचं आपण स्वागत करायचं.
असू दे बरमोड गावाला. पुणे स्थित कार्यरत असलेले PSI राजेंद्र बबन मोरे यांचं स्वागत करतायत या जुन्नर क्रीडा मंडळाचे सर्व आदरणीय दीपक गुरुजी. त्या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 12 कुपे संघाच्या माध्यमातून थोडस शांत सेमी खेळ करतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर कुपे संघ थोडासा बॅकफुटला गेलाय. हरडे संघाकडे अजून देखील आघाडी आहे. सामना संपायला शेवटचं मिनिट यावेळेस मात्र पाहायला मिळत आहे. शेवटच्या मिनिटामध्ये खूप मोठ्या वेगाने यावेळेस मात्र हरडेकर संघ फायनल फेरीसाठी दाखल होताना पाहायला मिळेल. या ठिकाणी मात्र जर्सी क्रमांक 15 या ठिकाणी इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा मल्टी पॉईंट रेड पाहायला मिळेल आर्यनच्या माध्यमातून. इथे मात्र सुंदर कामगिरी पुन्हा एकदा पाहायला मिळते. 2+2 पॉईंट जमा होतील खेबरा जर्डे संघाच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र कुठेतरी औपचारिकता शिल्लक आपल्याला पाहायला मिळते या चालू सामन्याची. कारण खेबरा जर्डे संघ यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने कामगिरी करत यावेळेस मात्र या संपूर्ण स्पर्धेच्या फायनलच्या फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. परंतु उद्याच्या रात्रीमध्ये उद्याच्या सायंकाळच्या सत्रामध्ये ठीक 6 वाजता या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात होईल याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्या. आणि आपली उपस्थिती आज ज्याप्रमाणे राहिली त्याप्रमाणे उद्या देखील आम्हाला प्रार्थनीय असेल. हा हा चालेल 1 मिनिट. आता समालोचकांनी विदित केलं होतं की वेळेचं बंधन पाळणं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना गरजेचं आहे.